तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असा बोबरे जर तर येदोळ तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊक नात तर तुम्ही घेऊनचे भोव गरजेचे जर तुमचे कुटुंब तुमचे वयर अवलंबित जाऊन असा तर जाल्यार जायते पुटी लोक अशी चिंता हांवें मोरून म्हज्या कुटुंबाक कित्याक पयशे मेळासे हांवें फायनान्शियल प्लॅनिंग करतना आमचे आतां येदोळूच आमी आर्थीक शिक्षण प्रारंभ केला आणि तांचो जायते जण आयिल्ल्यानी म्हजे कडेन विचारले की भोव बेजारायेची गजाल स्पेशली दादल्या मनशांनी अशें चिंतचें जावन आसा हांव कितें मोरूंक चिंताय गी तूं हांवें कित्याक टर्म इन्शुरन्स घेवचें सो मेस म्हज्या मोगाच्या दादल्या मनशांक कोणी बायलां जावं पुरो भुरगीं तुम्ही मोरा जाय म्हण कोणी आशेनात कित्याक कितलो तेंप तुम्ही ताच्या सांगात असतात ते दळमुसर तुम्ही तांकां एक आधार जावन आसात आणि त्या कुटुंबाक एक संतोष आणि आधाराचो खंबो जावन असतात आजकाल मरण औचित्य येता जायते पुटी कळीत नासतना कशें मरण येता आमकां कळीत ना पण असल्या संदर्भात जर तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचो एक आधार आणि खंबो जावन आसात तर जाल्यार तो खंबो केदळस पडनातल्या बरी पळया जावं पुरो आमी ना जावं पुरो त्या कुटुंबांत पूण दोन तरेचे कश्ट तांकां येवं नजो एक आमी नासतना आमच्या कुटुंबाक तोंदरे जावचे सांगत आसा आमी नातले तेदळ आमची इनकम येवची बंद जाता आणि ती वाटेर पडचे संदर्भ असतात तितले मात्र न्ही तुमच्या भुरग्यांचे शिकाप अधुरे आसचे चान्सेस आसूंक पुरो जावं पुरो जायते असले संदर्भ आसात जायते जाणां भुरग्यांक तांकां शिकोवंक अवकाश नासतना खंय खंय बसून कश्ट काडून काम करते आसात जायते जणांनी म्हजे कडेन हे सांगलें आसा म्हज्या बापायन म्हाका कितेंय करून दवरून नातलें हांवें कश्टांनी घडोवन केल्लें हांवें कित्याक म्हज्या भुरग्यांक करून दवरी जाय एका लेकार सारकें पूण जर तर भुरगीं ल्हान आसतना असले एक संदर्भ आयले तर जाल्यार त्या भुरग्यांची कसली सूख आसा तांणी वचून काम कर त्या ल्हान प्रायर या शिकप सोडून तांणी कश्ट काडून मुखार येवची वा तुमच्या एजमानीची किती सूख आसा तुमच्याकडे काजर जाल्ल्याक आणि तुमकां एक औचित्य असले एक गडीत जाल्ल्या कारणाक तिने वाटेर पडचे वा तुम्ही केल्लें ते रीण तांणी फारीक करचे पडचे असले संदर्भ बिलकुल येवंक नजो आणि असले संदर्भ येवं नजो तर जाल्यार तुम्ही टर्म इन्शुरन्स घेवंक जाय हे केवळ दादल्या मनशांक मात्र न्ही जर तर एक स्त्री आजकाल एकूट चला जाय तर जाल्यार दोगांय काम करते आसात आणि दोघांनी सांगता काम करताना मात्र एक कुटुंब बऱ्या तरान चलता आणि सांगता सांगता मुखार वेता आणि असल्या संदर्भात जर तर एक स्त्री कामार आसा आणि तिच्या एका एक संपत्ती तावन इनका आदाय तावन जर तर घर चलते आसा तर जाल्यार दोघांची जबाबदारी जावन आसा ह्या एका मिसावांत वांटेली जावचे आणि ते जावन आसा टर्म इन्शुरन्स घेवचे आणि तुमच्या भुरग्यांचो फुडार तुमच्या कुटुंबाचो फुडार तुम्ही भद्र करण काणयोचो तर कसल्या नमुनेची टर्म इन्शुरन्स आसात आणि ती कशी आम्ही वरोवन पळयसय हाच्या विशयांत हांव थोडो विवर ह्या व्हिडिओंत दिवंक अपेक्षिता कित्याक जायते जाणांक कन्फ्युजन्स आसता हांवें टर्म इन्शुरन्स घेतना कितें पुरो गमनान दवरिसय आणि कसले वेरियंट आजकाल कंपनी भोव बुदवून चल्यात आदी आसले केवळ एकच वेरियंट जे कितें तुम्ही पैसे बांधतात ते पैसे जर तर तो व्यक्ती मरण पावलो तर जाल्यार ताचे एका करोडाचे तुम्ही कव्हरेज कान गेले तर जाल्यार 1 करोड त्या नॉमिनीक वेतलो त्याच्या प्रांत पॉलिसी बंद जाते असले ते एकच वेरियंट सुरू प्रारंभ टर्म इन्शुरन्स करताना असले पूण जायते जणांनी लोकांनी अशी विचारूंक सुरू केले आम्ही जर तर चिंते हांव वाचून उरलो तर हांवें बांदिल्ले पैसे गेले की म्हाका काल फायदो तरी म्हण असल्या कारणा खातीर कंपनी इल्ल्यो स्मार्ट जाल्यो आणि कंपनीनी नवे प्रोडक्ट नवे म्हळ्यार एक वेरियंट जावन हाडले ते जावन आसले विथ द रिटर्न ऑन प्रीमियम म्हणून सांगल्यार चिंते एक 30 वर्साचो व्यक्ती 60 आणि 5 वर्सां पर्यंत आपल्या जबाबदारी खातीर 1 करोडाचे टर्म इन्शुरन्स घेता आणि जर तर एक 10 वर्सां भितर ताका कालें सोडून जालें आणि ते दाळा नॉमिनीक 1 करोड त्याच्या नॉमिनीक वेता जर तर तो व्यक्ती वाचून उरलो 65 उपरांत तो वाचून उरलो तर जाल्यार ताणे विथ द रिटर्न ऑफ प्रीमियम घेतले जाल्यार ताका जे कितें ताणे प्रीमियम सांगता बांधल्यात त्या प्रीमियमांत टॅक्स डिडक्ट करण उरले त्याचे प्रीमियम बांधले पैसे ताका पाटी दितले तांतू कांय एडिशनल ग्रोथ नातले पण बांधले प्रीमियम पाटी मेळटले ताका मेळटले विथ द रिटर्न ऑन प्रीमियम
सो त्याच्या उपरांत दोनूच वेरियंट येयले, एक विथ रिटर्न, एक विदाउट रिटर्न ऑफ प्रीमियम येयले. आता लोक जायते नवे नवे इसारते तसा आणि नवे नवे विषयांचेर चर्चा करते तसा हा त्या खातीर जायत्या कंपनीनी आणि थोडे वेरियंट्स ऍड केल्यात आणि ताचे विशयान हांव संपूर्ण माहिती तुमकां ह्या एका पीपीटी मुखांतर दिवंक अपेक्षित. ओके, हे पयलीं कवर जावन आसा ताका रेग्युलर कवर म्हणटात. चिंत्या एक व्यक्ती 30 वर्सांचो आणि तो मुखल्या 40 वर्सांक म्हळ्यार 70 इयर म्हणसर तो टर्म इन्शुरन्स घेता आणि तो रेग्युलर प्रीमियम बनते तसा हर एक वर्साक ताने बंचे प्रीमियम 22,554 म्हणून चिंत्या आणि तो 2 करोड कवरेज घेता. खंयच्याय वर्सा ह्या 40 वर्सां भितर जर तर ताका ताचे डेथ जालें जाल्यार नॉमिनीक 2 करोड दितात आणि ही पॉलिसी हांगासर बंद जाता. हाका म्हणटात रेग्युलर कवर. हे सिंपल प्लॅन जावन आसा. नेक्स्ट आणि एक जावन आसा रिबॅलन्सिंग कवर. आता हांगा रिबॅलन्सिंग कवर म्हळ्यार चिंत्या एक व्यक्ती 30 वर्सांचो आणि ताणे मुखल्या 40 वर्सां खातीर हे टर्म इन्शुरन्स घेतला. पूण ताका जावं पुरो तो जायते पुटी मोस्ट डेंजरस सांगतली म्हळ्यार ऍक्सिडेंट जावंचे तसल्या एका परिस्थितींत आसा म्हूण चिंत्या. त्या संदर्भार जर तर ताका चड कवरेज जाय तर जाल्यार तो हे रिबॅलन्सिंग कवर म्हणटात आणि हाका पयल्या 10 वर्सांक हे अशें दितात. आणि ते जावन आसा चिंत्या जर तर नॅचरल डेथ ऑर ऍक्सिडेंटल डेथ जाले जाल्यार लाईफ कवरांत 10 लाख रुपीज मेळटात पयलींच्या वर्सा. तेंत ताचे ऍक्सिडेंटल डेथ जाले जाल्यार ताका 90 लाख रुपीज मेळटात. तेंत वर्सां इन्क्रीज जाता जाता आसतना ताचे लाईफ कवर इन्क्रीज जाता आणि ताचे ऍक्सिडेंटल कवर उणें जाता. आणि 10 वर्स 9 वर्स जाल्या उपरांत ताचे मेन कवरेज किती आसले 1 करोड रुपये ते 1 करोड रुपये मात्र ताका ऍप्लिकेबल असता. जावंक पुरो ते नॅचरल डेथ जावंक पुरो ऍक्सिडेंटल डेथ खंयचेय जालें जाल्यार ताका 1 करोड रुपये मेळटा. हे जावन आसा रिबॅलन्सिंग. हे रिस्क पळोवन घेवचे पण म्हज्या एका चिंतपा प्रकार हे भोव गरजेचे न्ही म्हूण चिंता. कित्याक आमकां कळीत ना कितें जाता आनी कशें मरण येता म्हूण सांगून कन्फ्युजन करच्या बदलाक असले अवॉइड करचे भोव गरजेचे. नेक्स्ट जावन आसा अर्ली रिटर्न ऑन पॉलिसी प्रीमियम पॉलिसी प्लस म्हणून सांगल्यार जायते जण चिंतात ओके आमी टर्म इन्शुरन्स घेवचे प्रमुख कारण जावन आसा म्हज्या भुरग्यांच्या फुडारा खातीर वा म्हज्या कुटुंबाच्या फुडारा खातीर म्हूण चिंत्या सुरूच्या तुम्ही काम करच्या त्या दिसांनी तुमची भुरगीं ल्हान ल्हान असतात. चड रिस्क असता आणि चड तुमकां रेस्पॉन्सिबिलिटी असता. चिंत्या एक 60 वर्सां जाल्या उपरांत तुमची भुरगीं एका पावंडार पावल्यांत आणि तांकां चड तुमच्या इन्कमची तांकां गरज ना. तांणी ऑलरेडी गळोवंक सुरू केलें तर जाल्यार तुमकां चड कवरेज गरज आसना. तर हांवें कित्याक पयल्यांत चड कवरेजाक पयशे बांदी जाय म्हणून जायतीं जाणां चिंता जावंक पुरो. तसल्यांक हे एक सूक्त विधान जावन आसा. आणि हातूं चिंत्या जर तर एक 30 वर्सांचो व्यक्ती मुखल्या 40 आनी 5 वर्सां खातीर एक टर्म इन्शुरन्स घेता आणि तो 15 वर्सां मात्र प्रीमियम बांदता म्हूण चिंत्या. म्हळ्यार 30 जावन 40 आनी 5 वर्सां पर्यंत प्रीमियम बांदता आणि ताचे कवरेज जावन आसा 2 करोड. चिंत्या 60 वर्सां जातना मुखल्या 30 वर्सांनी ताचे सडावत रेस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट जावन आसतात आणि म्हाका कांय गरज ना म्हूण चिंता. आणि त्या संदर्भात जर तर तो एक ऑप्शन ऑप्ट करता तर जाल्यार ताका 60 वर्सां जातना ताणे जे कितें प्रीमियम बांदला 15 वर्सांनी त्या प्रीमियमाचे 50% पाटीन दितात आणि ताच्या उपरांत ताका 60 इयर उपरांत ती कवरेज आसता. पूण हांगा 50% तुमचे पयशे पाटीन दिल्ल्यान तुमचे कवरेज 2 करोडांतावन 1 करोडाक उणें जाता. आणि त्याच्या उपरांत कितली वर्सां बाकी उरल्यांत तितली वर्सां तुमकां 1 करोडाचे मात्र कवरेज असता आणि 40 आनी 5 वर्सां उपरांत तुमकां उरले 75 वर्सां उपरांत तुमकां वाचून उरल्यार उरले 50% तुमकां रिटर्न्स दितात. आणि नेक्स्ट जावन आसा होल लाईफ कवर. म्हजे कडेन जायते जाणांनी विचारलें आसा हांव जर तर 100 वर्सां वाचून उरलो जाल्यार म्हाका मेळटा गे वतेदोळ म्हणसर म्हज्या कुटुंबाक आमी येतले कशेंय हांव प्रीमियम बांदता म्हज्या कुटुंबाक एक आधार जावन दी कोणीय आसूं दी तांकां पाटी मेळोवन दी म्हणली आशा आसता. तसल्यांक हे एक सूक्त कवरेज जावन आसा. आणि हातूं जावन आसा सेम तुम्ही प्रीमियम सिलेक्शन टर्म कितलेय सिलेक्ट करीत
सेम 30 वर्षाचो एक व्यक्ती होल लाईफ मुसोर त्याचे कव्हरेज कान घेता म्हणून सांगल्यार 100 वर्सां मुसोर ताका कव्हरेज असता. चिंत्या 2 करोडाचे कव्हरेज कान गेला आणि 12 वर्सां प्रीमियम बांधला. सेम हांगा 60 वर्सां जाताना जर तर तुमकां कव्हरेज नाका तर जाल्यार 50% तुमचे बांधले पैसे पाटी दितात, तुमचे कव्हरेज उणे करतात आणि ते जावन आसा 1 करोड कव्हरेज. आणि 60 इयरा उपरांत नेक्स्ट 100 इयर्स मुसर तुमकां 1 करोड कव्हरेज असता. आणि जर तर 100 इयरा उपरांत ती वाचून उरले तर जाल्यार ते जाल्यार तुम्ही बांधले ते प्रीमियम 50% जे कितें उरला ते प्रीमियम तुमकां 100 वर्सां जाताना पाटी दितात. ताच्या पयलीं कांय चड न्ही जाल्यार नॉमिनीक 1 करोड रुपये तो दितात. आणि नेक्स्ट जावन आसा रिटर्न ऑन प्रीमियम. हांवें सुरूकच हाचे विशयांत एक्सप्लेन केल्लें. रिटर्न ऑन प्रीमियम कशें वर्क जाता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 30 इयर्साच्या प्रायर टर्म इन्शुरन्स घेतले आणि 1 करोडाक घेतले. पहिले सिनारिओ तुम्ही 15 वर्सां प्रीमियम बांधत आसात आणि पहिले सिनारिओ चिंत्या तुम्ही 70च्या पहिले कांय चड न्ही जालें त्या संदर्भार नॉमिनीक 1 करोड रुपये दितात आणि तुमचे टर्म प्लॅन तांकां क्लोज जाता. चिंत्या तुम्ही कांयच जावना तुमकां 70 इयरा मुसोर ते दाळा तो मनीस वाचून उरलो तर जाल्यार 70 इयरा उपरांत जे कितें तुम्ही प्रीमियम बांधला ते प्रीमियम तुमकां पाटी दितात. हाका म्हणटात रिटर्न ऑन प्रीमियम. आणि नेक्स्ट जावन आसा इन्कम प्रोटेक्शन लेवल इन्कम म्हणून सांगतात. जायते पटी असले संदर्भ असतात जावंक पुरो स्त्री या जावंक पुरो ददलो तांणी जे कितें टर्म चडावत हे एप्लिकेबल जाता. दादले मनीस इन्कम अर्न करतात आणि स्त्रियो काय इन्कम असना आणि घरा असतात आणि तांकां चड आर्थिक शिक्षण आसना. त्या संदर्भार थोडे जायते पटी असले जाल्ली गणितां आसात. एकच पटी लांबसम आतां कांय सोडून नये जालें आणि एकच पटी 1 करोड 2 करोड लांबसम पैसे आयले आणि त्या स्त्रीक या त्या व्यक्तीक कोणाक ते पैसे म्हणटात तांकां कळीत ना म्हणून चिंत्या ते कशे यूज करीचे काही इन्वेस्ट करीचे या ते जाल्यार जायते जण येवन तांकां सांगतात हें करा हें करा आणि तांणी रॉंग सिलेक्शन करणं रॉंग इन्वेस्टमेंट करणं असले पैसे होगडावचे चान्सेस असतात. असले कलें तुमकां दुबाव आसा या असले जावचे चान्सेस आसा म्हणून बघता तर जाल्यार असल्या व्यक्तींक हे एक सूक्त जावन आसा. आणि हे जावन आसा फॉर एक्झाम्पल चिंत्या 30 आणि 5 वर्साच्या प्रायर हे एक इन्शुरन्स घेतले टर्म इन्शुरन्स आणि मुखल्या 40 वर्सां खातीर म्हळ्यार 75 इयर्स मुसोर कव्हरेज घेतले आणि चिंत्या 15 वर्साची तुम्ही एक प्रीमियम पेमेंट टर्म घेतला आणि 5व्या वर्सांत काले चड उणे जाले. त्या संदर्भार 6व्या वर्सात तावन हर एका म्हयन्याक 1 लाख रुपये मुखल्या 30 आणि 5 वर्सांक म्हळ्यार आनी 35 इयर्स टर्म बाकी आसा. सो त्या खातीर मुखल्या 35 इयर्सा खातीर हर एका म्हयन्याक वर्साक न्ही हर एका म्हयन्याक 1 लाख रुपया लेखान कव्हरेज दिवन येत आसात. म्हणून सांगल्यार 1 लाख रुपये दिते येतात. सो वर्साक 12 लाख रुपये जाले आणि 35 वर्सांक तुम्ही कॅल्क्युलेट करा. हे जावन आसा लेवल इन्कम. पण म्हजे अभिप्राय हर एका वर्साक इन्फ्लेशन सट्टेत असता 1 लाख रुपये हर एका म्हयन्याक पावता गी ना मुखल्या 40 वर्सांनी कळीत ना. सो त्या खातीर तुम्ही लांबसम घेवचे बरें. पूण सांगत असं तुमच्या स्त्रियांक जावंक पुरो दादले जावंक पुरो कोण फायनान्शियल मॅनेजमेंट करिनात सांगता येवन कुटाम सांगता येवन आर्थिक शिक्षण जोडा. त्या संदर्भात असले पुरो लूप होल्स अवॉइड करियेत आणि तुमचे पैसे सारख्या रीतीने इन्वेस्ट करूंक ही साध्य जातात. नेक्स्ट जावन आसा स्मार्ट कवर. स्मार्ट कवर म्हणून सांगल्यार हांगासर जायते पटी हांवें येदोळूच सांगल्या परी इनिशियल स्टेजीन तुमकां कव्हरेज चड जायचे पडटा कित्याक भुरगीं ल्हान असतात आणि भुरग्यांचे एज्युकेशन जावन आसना या तुमची स्त्रियो जावंक दादले जावं घरात असतात एकल्याक मात्र काम असता. असले संदर्भार इनिशियल वर्सांनी तुमकां जर तर हांव ना तर जाल्यार म्हज्या कुटुंबाक व्हडलो आयवज जायचे म्हणून बघता आसूंक पुरो. ताच्या मुखल्या वर्सांनी असले कव्हरेज जायचे म्हणून गरज ना आसूंक पुरो. असल्या संदर्भांनी चिंते तुम्ही 10 वर्साची प्रीमियम बांधत आसात आणि 30 वर्सांचो व्यक्ती बरें काम करत आसा आणि बरो ताका सांबाळ आसा ताका 3 करोड मुसर कव्हरेज मेळटा म्हणून चिंत्या ते जाणा मुखल्या 40 आणि 5 वर्सांक म्हळ्यार 15 वर्सां खातीर ताका 3 करोड कव्हरेज मेळटा आणि 40 आणि 5 वर्सां उपरांत ताचे कव्हरेज उणे जाता कित्याक ताका चड रेस्पॉन्सिबिलिटी ना म्हणून चिंत्या तो ताका 2 करोड कव्हरेज मेळटा आणि ताणें एक केवळ थोड्या 25 वर्सांक मात्र म्हळ्यार 32
25 म्हणून सांगल्यार 50 आणि 5 वर्सां मुसर मात्र कव्हरेज कान गेला हा तो डेफिनेटली प्रीमियम उणे येता आणि असले जावन आसा स्मार्ट कवर. सो असे जायते वेरियंट आसात आणि हे तुम्ही समजून चिंतून तुमकां खंयचे सूक्त म्हणलें घेवचें भोव गरजेचें. त्या खातीर तुमकां हाचे विशयान सारकें कळीत ना तर जाल्यार ऑनलायनान जावं पुरो, कळीत नासल्या व्यक्ती कडेन वचून जावं पुरो, ब्लायंडली वचून सांगून म्हाका इतलें कवरेज दिया म्हणून खंयच्याच कारणा खातीर कान घेनाकात. तुमचे फायनान्शियल हेल्थ चेकअप करा, तुमचे फायनान्शियल एनालिसिस करा, फायनान्शियल प्लॅनिंग करा, जाल्यार तुमकां एक्झॅक्टली कळटा तुमच्या कुटुंबाक एक तुमी आधार जाय तर जाल्यार तुमच्या आईच्या प्रस्तुत इन्कमा प्रकार तुमकां कितलें कवरेज जायचे आणि त्या कवरेज प्रकार कसले कवरेज जायचे त्याकून प्रोफेशनल इन्शुरन्स ऍडवायझर जावं प्रोफेशनल फायनान्शियल प्लॅनराक संपर्क करा आणि एक जोगते एक मार्गदर्शन घेवन जोगते प्लॅन घेवन तुमकां जाय आसचें एक तुमच्या कुटुंबाक भद्रतेचे ते टर्म इन्शुरन्स घेया. आणि तुमच्या गमनाक जर तर तुम्ही एनआरआय तर जाल्यार तुम्ही बनचे ते जीएसटी किती आसा ते तुमकां रिफंड मेळटा. ते करून तुमच्या तुम्ही कितली वर्सां गल्फांत आसात आणि कितली वर्सां प्रीमियम बनतात तितली वर्सां तुमकां जीएसटी रिफंड मेळटा. खंयच्याच कारणा खातीर हे मिस करनाकात. तितले मात्र न्ही, टर्म इन्शुरन्स घेतना मॅरीड वुमन प्रोटेक्शन ऍक्ट आसा की चेक करा आणि आसा तर जाल्यार घेवंक चुकनाकात. कित्याक मॅरीड वुमन प्रोटेक्शन ऍक्टांत जर तर तुमच्या स्त्रीक तुम्ही जर तर इवन तुम्ही लोन घेतला तर जाल्यार ते लोन खंयच्या की तुम्ही अटॅच केले तर जाल्यार नॉर्मली टर्म इन्शुरन्स आणि मेळ्ळ्या ते जाल्यार बँकाचे जावंक पुरो, लोन घेतले जावंक पुरो येवन तुम्ही ते पहिले तांचे रीण घेतात. पूण जर तर मॅरीड वुमन प्रोटेक्शन ऍक्ट प्रकार तुम्ही ते टिक केले तर जाल्यार ते दाळा खंडीत जावन तुम्ही लोन असत तर जाल्यार ते लोनाक खंयच्याच कारणा खातीर वसना आणि ते केवळ खंयच्या व्यक्तीक साईन केला त्या व्यक्तीक मात्र ते पैसे येतात. आणि तिसरे जावन आसा तुम्ही मानचे ते जीएसटींत तुम्ही विथ रिटर्न ऑप्शन घेतात तर जाल्यार त्या विथ रिटर्नांत जीएसटीचे पैसे खंयच्याच कारणा खातीर तुमकां फाटीं मेळनात कित्याक जीएसटी गव्हर्मेंटाक बांदूंक आसता. सो विदाउट जीएसटी तुम्ही कितले प्रीमियम बनला तितले प्रीमियम मात्र तुमकां मेळटा. असलेच जायते संगती तुमकां कळोवंक जाय तर जाल्यार येदोळ तुम्ही सबस्क्राईब करू ना तर जाल्यार देखून सबस्क्राईब करा आणि वर्किंग प्रोफेशनल्सांक बिझनेसमॅनांक जायते जणांक हो व्हिडिओ दान दिया कित्याक आजकाल जायती कुटुंबां असले एज्युकेशन नसतना फायनान्शियल एज्युकेशन नसतना वाटेर पडल्यांत. सो तुमची जबाबदारी पैसे सांभाळचे सांगता, तुमच्या कुटुंबाक एक आधार खांबो जावचे सांगता, तुमच्या कुटुंबाक आर्थिक शिक्षण दिवचे तुमची जबाबदारी जावन आसा. सो त्या खातीर येदोळ तुम्ही आमच्या फायनान्शियल लिटरसी प्रोग्रामाक रेजिस्ट्रेशन करू ना तर जाल्यार लिंक हांगासर डिस्क्रिप्शनांत आसा. ते एक रजिस्टर करा. गो बायलां दोगांय सांगता येया, सांगता बसा आणि सांगता ऐका आणि ते दाळा तुमकां असले जायते कन्फ्युजन्स पयस जातात तितले मात्र न्ही तुमकां एक सारक्या रितीन डिसिशन कान घेवंक तुमकां कुमोग जाता. आणि हो व्हिडिओ जायते जणांक दान दिया. दुसऱ्या खंयच्याय संगते विशयान तुमकां व्हिडिओ जाय तर जाल्यार दायकन कमेंट करा. आमी मुखल्या दिसांनी ताचे विशयान व्हिडिओ करतला. ते बरें करूं परत.